हॅलो माईक चेक. मनोजच्या बॅटमधून हलकीशी अशी एक धाव आणि पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता अजय जाधव आणि लेग पंचांच्या भूमिकेत अमर मराठे ही जोडी आपल्याला पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळते. अमर गोलंदाजी मार्कवर लसित मलिंगा स्टाईल मध्ये गोलंदाजी सुरू आहे. कसा फटका स्टेट डाऊन द ग्राउंड. खेळाडू त्या ठिकाणी तैनात जरूर आहे मात्र चेंडू होतोय धनीला दान आणि एकेरी दुहेरी धावाचं सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. आज जर पाहिलं तर 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनची रबर बॉल क्रीडा स्पर्धेला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि पहिला चषक आपण पाहतोय 32 शिराळा असोसिएशन अंतर्गत आपण आपल्या भेटीला घेऊन आलोय ते म्हणजेच काळामादेवी चषक 2025. पहिला रबर बॉल सामना चालू आहे काळामादेवी चषक 2025 मधील. सुरेख असा कॉट बिहाइंड. हॅलो 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 हॅलो. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा धावसंख्येवर आतापर्यंत. तर थोडीशी घाई करा वायके आपल्याला विनंती असेल जराशी घाई करायची. योगेश खोत आपल्याला विनंती करतो जराशी घाई करा कारण पहिला सामना आहे आणि स्पीडअप ठेवायचंय. चला पुढील होणारा सामना असेल एका बाजूला वाकुर्डे बुद्रुक तर दुसऱ्या बाजूला वाकुर्डे ए असा हा सामना या पुढील होणारा सामना असेल. दोन्ही हॅलो हॅलो हॅट्रिकची संधी होती मात्र निलेशने कुठेतरी गोलंदाज अमरची हॅट्रिक मात्र हुकवली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता 22 धावा धावसंख्येवर आतापर्यंत 1 ओव्हर आणि 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात हॅट्रिकची संधी होती. अमरसाठी पहिली हॅट्रिक पहिल्या सामन्यामध्ये घेण्याची संधी होती मात्र निलेश एक यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉल बॅक ड्राईव्ह सुरेख असं क्षेत्ररक्षण 38 सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एक लेजंड खेळाडू नामदेव शिरसट साहेब यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22. म्हणजेच अमरने फक्त खर्च केल्या 5 धावा खर्च केल्यात अमरने आणि 2 विकेट मात्र संपादन केल्या. 2 मोठे धक्के दिलेत समोरील संघाला निगडी संघाला. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर जीवन जीवन पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. स्लॉट षटक हाणामारीचा षटक घेऊन आलाय
मनोजकडे ती क्षमता आहे, ताकद आहे, मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं होतं, मात्र हाताला चक्का देऊन चेंडू जातोय आर पार, सीमारेषे पार, वन बाउन्स, सीमारेषे पार. चौकार येतोय पहा, खेळाडू वृत्ती पहा, फलंदाजी करणारा संघ आहे, मात्र कोणतीही चिटिंग आमच्या माध्यमातून होणार नाही याची दक्षता मोरया 11 निगडी या संघाने घेतली आहे. दुसरा एखादा संघ जर असताना तर त्यांनी नक्कीच षटकार आहे भांडले असते, मात्र मोरया 11 निगडी या संघाने खेळाडू वृत्ती दाखवली आणि चौकार आहे असं पंचांकडे इशारा केला. ही आहे खेळाडू वृत्ती. सुरेख अशी फलंदाजी मनोज याच्या माध्यमातून पाहायला मिळते. कमबॅक केलाय गोलंदाज जीवन याने, डॉट डिलिव्हरीची सांगता होते. चला वाकुर्डे बुद्रुक आणि वाकुर्डे ए दोन्ही संघाला विनंती असेल आपला कर्णधार पाठवायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. पुन्हा एकदा फटका टोलवलाय काव कॉर्नरच्या दिशेने, खेळाडू तैनात, मात्र गोलंदाज आहे. बॉल बॅक ड्राईव्ह, सुरेख अशी फलंदाजी मनोजच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 धावा, तिसरीचा प्रयत्न होतोय का? 2च धावेवर समाधान मानावं लागेल. 2-2 धावांनी बुनबुनचे सागर बनताय तसं काहीतरी पाहायला मिळते आपल्याला. मैदानाच्या आतमध्ये मोठे फटक्यांपासून मात्र वंचित ठेवलंय. पहिल्या बॉलवर जरूर चौकार आला, त्यानंतर कमबॅक केला गोलंदाज जीवन याने, डॉट डिलिव्हरी, त्यानंतर 2 धावा. 3 चेंडू आणि 6 धावा खर्च केल्यात. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. उर्वरित 3 चेंडूमध्ये कितपत धावा, कितपत मजल आपल्यापर्यंत मारता येईल पाहावं लागेल. पंचांकडे आशाभूत नजरेने जरूर पाहिलं, मात्र पंचांनी डॉट डिलिव्हरीची घोषणा केली आहे. उर्वरित 2 चेंडूवर कितपत धावा येतील पाहावं लागेल. चला वाकुर्डे बुद्रुक आणि वाकुर्डे ए दोन्ही संघाच्या संघनायकांनी टास्क ऑफ बॉस या मंचावर यायचं, जिथे आपण व्यासपीठावर काळमादेवी चषक 2025 चा बॅनर पाहत आहात. तिथे आपण मात्र टॉस करणार आहोत. पंच अजय जाधव सरांचा इशारा पहा, बिली बाउंडन सरांची आठवण करून देत आहेत. मैदानाच्या आतमध्ये अजय जाधव सर बिली बाउंडन सरांची आठवण करून देत आहेत. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने रवाना करायचा निगडी संघ. शेवटचा चेंडू शिल्लक असेल, पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू असेल. चला शेवटचा चेंडू, पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू. पुढील होणारी मॅच वाकुर्डे बुद्रुक आणि वाकुर्डे ए दोन्ही संघांच्या कर्णधाराला शेवटचा पुकार असेल. आम्ही पहिलेच सांगितलं होतं, आयोजकांचा कॉल आहे की जो संघ लेट करेल त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. जर आपल्या संघाला पॅनलाइज नसेल व्हायचं तर आपला कर्णधार आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. एका बाजूला रेवन नायकोडी तर दुसऱ्या बाजूला गणेश शेटके अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतर 2 धावा. पंच अजय जाधव सर किती धावा आहेत? 3 धावा. 2 धावा. यस, अमर सरांचा इशारा आमच्यापर्यंत आला. 2 धावा म्हणजेच पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30, म्हणजेच 31 धाव्यांची गरज असेल. चला वाकुर्डे बुद्रुक आपला कर्णधार पाठवा. रेवन नायकवडे आपला कर्णधार या ठिकाणी पाठवा. अभिजित नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जातो. एका बाजूला वाकुर्डे बुद्रुक तर दुसऱ्या बाजूला वाकुर्डे ए. एकाच गावच्या 2 टीम आमने सामने लढताना पाहायला मिळत आहेत. सचिन माने 32 शिरा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टॉस विन वाकुर्डे बुद्रुक. आपण आपला निर्णय लगेच कळवायचा आहे.
टार्गेट आहे आणि मी खेळाडूंना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर कोणत्याही प्रकारची गर्दी मात्र करू नका. यस फलंदाजी पाठवा लगेच. शिरसटवाडी संघ आपले फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने रवाना करा. 31 धावांचा टार्गेट आहे. 18 चेंडू 31 धावा आणि वाकुर्डे बुद्रुक आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा. चला फलंदाज पाठवा. शिरसटवाडी संघ आपल्याला शेवटचा पुकार असेल. फलंदाज पाठवा लवकरात लवकर आपले फलंदाज पाठवा कारण मैदानाच्या आतमध्ये आपण जर तर क्षेत्ररक्षण सजलंय. आपण आपले फलंदाज पाठवा आणि पंच अजय सर आपल्याला विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण लावण्यास सांगायचंय कारण वेळेचा अभाव वेळ कोणासाठी थांबत नाही याची मात्र आपण दक्षता घ्या. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. हे रेवण नायकवडे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील या काळामध्ये चषक 2025 मध्ये मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वाकुर्डे बुद्रुक आपला निर्णय आमच्यापर्यंत करा. फलंदाजी यस वाकुर्डे संघ आपल्याला गोलंदाजी करायची आहे. क्षेत्ररक्षण सजवायचंय. वाकुर्डे बुद्रुक संघाने फलंदाजी निवडली आहे. चला सामन्याला सुरुवात करून घ्या. अजय सर सामन्याला लगेच सुरुवात करून घ्या. चला या 31 धावांची गरज आहे आणि 32 शिरा असोसिएशन अंतर्गत आपण जर पाहतोय तर रबर बॉल सीझनला सुरुवात झाली आहे आणि पहिला चषक कोणी आयोजित केला असेल तर ते म्हणजे काळामादेवी स्पोर्ट्स मानेवाडी या संघाने आपण पाहू शकता आयोजन केलं. काळामादेवी चषक 2025 भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा प्रथम पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये. सन्माननीय टीमचे आधारस्तंभ अरुणदादा मोहिते यांच्या माध्यमातून देण्यात आलं. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये आपण पाहतोय काळामादेवी स्पोर्ट्स मानेवाडी या संघाकडून देण्यात आलंय. तृतीय पारितोषिक आपण पाहतोय ते म्हणजेच काळामादेवी स्पोर्ट्स मानेवाडी या संघाकडून देण्यात आलंय. विशालचा पहिला चेंडू वा भाई वा अचूक टप्पा अचूक लाईन अँड लेंथ आणि पहिल्या चेंडूवर कॉट बिहाइंड विकेट आपण पाहू शकता. सुरेख अशी गोलंदाजी पंच अमर सर यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत इशारा पोहोचतोय. आपण पाहू शकता ट्रॉफी सौजन्य युवा उद्योजक अमोल गोरख मोरे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. उत्कृष्ट फलंदाज माननीय सचिन शिवाजी माने सुरक्षा दलातील का आहेत. उत्कृष्ट गोलंदाज जर पाहिलं तर कुमार दत्तात्रय गणपत धोंडे समालोचक यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौजन्य रमेश काळबरे सर एक उत्कृष्ट खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. तर आपण पाहतोय सामनावीर सौजन्य कुमार अमय बाळकृष्ण माने स्टार खेळाडू आणि मुंबई पोलीस राज्य राखीव दल यामध्ये कार्यरत असलेले अमर माने यांच्या माध्यमातून मालिकावीर यांच्या माध्यमातून देण्यात येते. यस गोट्या अंपायर आणि बिली बाउंडन यांची आठवण करून देत आहेत पंच अजय जाधव सर. पहा मानेवाडी गावचे स्टार खेळाडू आहेत अजय जाधव आणि त्यांना देखील थोड्याच वेळात आपण इन अँड ऍक्शन मध्ये देखील पाहणार आहोत. एक उत्कृष्ट असे गोलंदाज देखील आहेत आणि पंच जशी सामना संपेल जुने चेंडू आपण लगेच जमा करायचे आहेत. आपल्याकडे आयोजकांचा आपल्याला कॉल आहे. काही कारणास्तव आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा रामलीला सारसोळे या मैदानावर होती. मात्र काही कारणास्तव ही स्पर्धा ऐन वेळेला
आपण कोपरकरांनी या ठिकाणी आपण स्थलांतरित केली आणि याच दरम्यान पंचांचा इशारा येतोय. चौकार, बॅक टू बॅक चौकार. काय सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. चला जरासं स्पीडअप घ्या. दोन्ही संघांना विनंती असेल पंच जराशी घाई करायला सांगा. रिव्हर्स फटका असा आहे ना, लगा तो आबाद नाही तो बर्बाद आणि कुठेतरी बर्बाद झालाय. हा ना दोन्ही ट्रेन एकाच पटरीवर मात्र अपघात होण्यापासून वाचलाय. लक्ष्मण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरेख असा फटका, स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि चेंडूला दिलाय काऊन सीमा रेषे पार. षटकार. कामादेवी चषक 2025 मधील पहिला हाय अँड हँडसम षटकार आलाय. तो म्हणजेच सूरजच्या बॅट मधून आलाय. हाय अँड हँडसम षटकार. मिळतील धावा 6. उलटास पद्धतीचा चेंडू होता, त्याचा मात्र सुरेख असा खरपूस समाचार घेता आलेला नाही. मात्र एकेरी दुहेरी धावाचं सेन्सेबल क्रिकेट मात्र पाहायला मिळत आहे. निगडी संघाकडून कुठेतरी लेझी क्रिकेट पाहायला मिळत आहे की काय असं म्हणायला हरकत नाही. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा घेण्यात फलंदाज सूरज यशस्वी झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17. म्हणजेच ज्या प्रकारे सुरुवात केली होती निगडी संघाने एका षटकामध्ये 17 धावा केल्या होत्या. उत्तराला प्रतिउत्तर, हल्ल्याला प्रतिहल्ला कसा करायचा असं आपल्याला पाहायला मिळत आहे. निगडीने देखील पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा केल्या होत्या, तर शिरसटवाडीने देखील पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आपल्याला केलेला पाहायला मिळत आहेत. सतरा की खतरा जरूर निर्माण केला होता, मात्र चेंडू आलाय दन 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 करत सीमा रेषे पार. चौकार. नक्कीच संधी निर्माण केली होती. कुठेतरी आपण पाहतोय कुठेतरी कॅच ड्रॉप झाले आणि त्याचं रूपांतर मात्र चौकारामध्ये पाहायला झालेलं मिळत आहे. आणि आज रबर बॉल क्रिकेट स्पर्धेची सुरुवात या क्रिकेटच्या पंढरी भूमिपुत्र मैदानावर 32 शिरा असोसिएशन अंतर्गत पाहायला मिळते आपल्याला. पहिला चषक आहे या सीझनची सुरुवात. पंचांचा इशारा याच दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा आपल्यापर्यंत येताना पाहायला मिळतोय. कॅचडीचा कॉल आहे. आता मात्र संधीचं सोनं केलंय. यावेळी मात्र कोणतीही चूक करणार नाही.
पहिला धक्का पहिला. चला नवीन फलंदाज लगेच मैदानात जा. चला गणेश जराशी घाई कर. शशी एबी डिव्हिलियर्सचा फॅन असलेला हा खेळाडू गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आता मात्र 9 बॉल आणि 7 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज विजयासाठी. शशी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नो बॉल आहे म्हणजेच नो +1 अशा 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. पंच अजय जाधव सर यांचा इशारा येतोय. नो +1 अशा 2 धावा म्हणजेच पुढचा चेंडू उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि फ्री हिटचा चेंडू असेल आणि फ्री हिटची संधी कुणाकडे आहे. लक्ष्मण ज्याच्या बॅटमधून सुरेख असे 2 चौकार आले असा लक्ष्मण स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 5 धाव्यांची गरज आहे. फ्री हिटची संधी होती. संधीचं सोन करता आलेलं नाही. फुलटॉस पद्धतीचा चेंडू जरूर होता मात्र एक चिक्की सिंगल आपल्याला पाहायला कुठेतरी धोका पत्करला. 4 धाव्यांची गरज विजयासाठी. चौकार मारून या चषकातील पहिल्या सामन्यातील पहिला विजय मिळवतील का कमबॅक करेल गोलंदाज पाहावं लागेल. वा भाई वा सुरेख अशी गोलंदाजी कमबॅक केलाय गोलंदाजाने. एक तेरी एक मेरी असे पाहायला मिळते आपल्याला. चार धाव्यांची अजून देखील गरज आहे. 6 चेंडू 4 धाव्यांची गरज. मॅच होते कुठे, मॅच आणली कुठे. आता मात्र अजून देखील मॅच मध्ये रंगत आहे. 50-50 दोलायमान अवस्थेत असा हा सामना आहे. चला स्पीडअप करा निगडी संघ. याच दरम्यान चरण संघाचे एक लेजंड खेळाडू आणि स्टार क्रिकेटर सकारामदादा कोळशे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील या काळमदेवी चषक 2025 मध्ये मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम दादा. चला दीपक जराशी गायकर. अजय जाधव सर थोडंसं स्पीडअप घ्यायला सांगा दोन्ही संघांना, कारण सामने वेळेत चालू आले तर आपल्याला वेळेच्या अभावात वेळेत संपवायचे आहेत. आणि यानंतर सर्व खेळाडूंना विनंती करेल की आपण सर्वांनी युट्यूबच्या समोर मैदानाच्या आतमध्ये उभे राहायचंय, कारण आपल्यामधीलच एक खेळाडू वाकोडे बुद्रुक संघाचा एक खेळाडू दिवंगत खेळाडू त्याला आपण श्रद्धांजली वाहणार आहोत. या 4 धावांनंतर सर्वच खेळाडूंना विनंती करतो की आपण मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचंय. पाच चेंडू 4 धाव्यांची गरज. मॅच बनवली पण लक्ष्मण मॅच घालवेल की काय असं अवस्था पाहायला मिळते. मात्र लक्ष्मणकडे क्षमता आहे, लक्ष्मण मारेल. होप्स आहेत शेसटवाडी संघाला, होप्स आहेत की मारेल. मात्र निगडी संघ देखील काही कमी नाही. 5 चेंडू 4 धावा 4 धावा 5 चेंडू. काय घडतंय मॅच मध्ये. ओ बाई यो मिस आहे डेफिनेटली हिट. दांडी 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 गुल. ओके तेरी दांडी गुल. पुढचा दरवाजा रिकामा ठेवला तर गोलंदाज मागच्या दरवाजाने चोरी करून गेला. आता मात्र मॅच 50-50. 4 चेंडू 4 धाव्यांची गरज. आणि नक्कीच निलेशने 12वा खेळाडू आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली तर जर तोडला नसता तर नक्कीच मॅच मध्ये कुठेतरी अजून रंगत आली असते. मात्र कोई बात नाही निलेश,
तो जो चांगला 100% तू एफर्ट दिलास आपल्या टीमसाठी आणि आता मात्र गोलंदाज आपल्या टीमसाठी 100% देताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. कुठेतरी लक्ष्मणने चुकी केली की काय असं म्हणायला हरकत नाही. त्याला नवीन फलंदाज लगेच आपली जागा घ्यायची आहे. 4 चेंडू 4 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज विक्रमकडे ती क्षमता आहे, ताकद आहे. 4 चेंडू 4 धावा म्हणजेच एक मोठा फटका दूर विजयापासून दूर आपल्याला पाहायला मिळतोय शिरसटवाडी संघ. येस चरण 11 चरण संघ आपण देखील आला असेल तर रिपोर्टिंग करा. वा भाई वा, काय सूर्य कसा कमबॅक केलाय. गोलंदाज अनुभवाचा पुरेपूर वापर, मनगटाचा वापर करताना पाहायला मिळतोय आपल्याला. गोलंदाज सूर्य कसा गोलंदाज चेंडूवर आपल्या बोटांची जादू दाखवताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू 4 धाव्यांची गरज. सूर्य कसा फटका टोलवलाय आणि हा आलाय विजयी फटका विक्रमच्या बॅट मधून. चला सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपल्या डोक्यावरील कॅप आणि चष्मा असेल तर चष्मा कृपया काढा आणि सर्वांनी समोर मैदानाच्या दिशेने या. वाकुर्डे संघातील आपला एक खेळाडू विशाल गणेश शेटके याला आपण भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहोत. तर सर्व खेळाडूंना विनंती करतो कृपया आपण निगडी संघ आपण तिथेच थांबा, कारण आपण आपल्यामधीलच एक खेळाडू आणि 32 शिरायामधील एक खेळाडू वाकुर्डे गावचा एक खेळाडू होता, त्याला आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहणार आहोत. तर आणि जे नुकतंच अहमदाबादमध्ये देखील दुर्घटना झाली त्यांना देखील आपण श्रद्धांजली वाहणार आहोत. जसं अजय सर आपण चेंडू जमा करा. या सर्व खेळाडूंना आयोजकांना देखील विनंती करतो आपण देखील उभे राहा, कारण आणि